गुणरत्न सदावर्तेंच्या संचालकांचा 150 कोटींचा घोटाळा, पत्नी जयश्री पाटलांच्या खात्यावर 43 लाख जमा, एसटी कामगार संघटनेचे खळबळजनक आरोप. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या संचालकांनी एसटी बँकेत 150 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप एसटी कामगार संघटनेनं केलेला आहे. नोकर भरती आणि बोनस घोटाळ्यातील 43 लाखांची रोख रक्कम संचालकांनी सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील यांच्या बँक खात्यावर RTGS केल्याचा पुरावा एसटी कामगार संघटनेनं सादर केलेला आहे आणि एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांचा सदावर्तेंवर गंभीर आरोप आहेत. बँक संचालक सुरेंद्र उके यांनी त्यांच्या पत्नी सुप्रिया उके यांच्या नावे पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर जयश्री पाटील यांच्या खात्यावर संचालक मगरे, सीतापराव उके आणि घकाते यांनी 43 लाख जमा केल्याचं एसटी कामगार संघटनेनं म्हटलेलं आहे. दरम्यान एसटी बँक भरती घोटाळ्यातले पैसे परत मागितल्याने एका संचालकाने धमकावल्याचा व्हिडिओ देखील तक्रारदार शिवनाथ डोंगरे यांनी यावेळी माध्यमांसमोर सादर केला आहे. डळडळीत पुरावे आम्ही तुमच्या समोर आज घेऊन आलेलो आहेत. कागदोपत्री पुरावे आहेत ज्यामध्ये बँकेमध्ये भ्रष्टाचार करून त्यांनी कामगार भरती केली. ही भरती करताना माझ्या शेजारीचे इसम डोंगरे नावाचे, त्या डोंगरेंकडून 11 लाख रुपये घेतले. पैकी ऑनलाईन त्यांनी 6 लाख रुपये घेतले, 5 लाख रुपये कॅश घेतले. खेडकर नावाच्या संचालकांनी ते घेतल्याची एंट्री त्यांच्याकडे आहे. त्यानंतर त्याच्याकडे ते पैसे मागायला गेल्यानंतर त्या संचालकानं जर माझं नाव बाहेर आलं, जर तू कुणाला सांगितलं तर डायरेक्ट डोक्यात गोळ्या घालील, त्याचा व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये आहे. अशा प्रकारची दादागिरी संचालक मंडळाकडून, सदावर्तेच्या संचालक मंडळाकडून केली जाते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.